11th ॲडमिशन 2025-26 स्पेशल राऊंड 1चे फॉर्म फिलअप सुरू झालेले आहे। तर या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला 11th ॲडमिशन 2025-26च्या साईटवर यावं लागेल। साईटवर आल्यानंतर विद्यार्थी आपला फॉर्म त्यांच्या लॉग इन मधूनच फिलअप करू शकणार आहे। तर सर्वप्रथम बघू शकता, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले नसेल ते विद्यार्थी स्टुडंट रजिस्ट्रेशन मधून त्यांचे नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात। न्यू रजिस्ट्रेशन बद्दलचा जोही व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देण्यात येणार, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे स्टार्टिंगला नवीन रजिस्ट्रेशन करू शकता। आणि ज्यांचेही रजिस्ट्रेशन या अगोदरच्या राऊंड मध्ये झालेले असेल कोणत्याही, ते विद्यार्थी डायरेक्टली लॉग इन करणार आहे। त्यांच्याकडे आयडी आहे, पासवर्ड आहे। तुम्हाला आयडी आणि पासवर्ड यूज करून तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करूनच तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकतात। आणि स्पेशल राऊंडमध्ये संपूर्ण जागा ओपनमधून असणार आहे आणि उद्याला सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत तुम्ही तुमचे स्पेशल राऊंड 1चे फॉर्म फिलअप करू शकतात। कोणाला कुठेही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। तर सर्वप्रथम साईटवर या, साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। साईटवर आल्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे ते म्हणजे लॉग इनच्या ऑप्शनला। तर लॉग इनच्या ऑप्शनला क्लिक करा। यामध्ये तुमच्याकडे जो आयडी आहे तो आयडी टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचा फॉर्म सेल्फ व्हेरीफाईड असणं गरजेचं आहे। म्हणजे हे झाला तुमचा पार्ट 1 इथे दिलेला आहे। पार्ट 2 मध्ये बघू शकता कॅप ऑप्शन फॉर्म अजूनही इनकम्प्लीट आहे। जोपर्यंत इथे कंप्लीट अँड लॉक येत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म फायनल सबमिट झालेला आहे हे आपण समजू शकत नाही। त्यामुळे जोपर्यंत इथं कंप्लीट अँड लॉक हे ऑप्शन येणं गरजेचं आहे। तुम्हाला स्टार्टिंगला हेच सांगितलं आणि लास्टला तुम्हाला दाखवणार आहे की कंप्लीट अँड लॉक कशा प्रकारे चेक करायचं। साईटवर आल्यानंतर बघू शकता त्यानंतर आपल्याला भरायचा आहे तो म्हणजे स्पेशल राऊंड 1। तर स्पेशल राऊंड 1 मध्ये तुम्हाला करायचा आहे पार्ट 2। ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 कंप्लीट केलेला असेल ते विद्यार्थी पार्ट 2 भरू शकतात। ज्यांचा पार्ट 1 बाकी असेल ते विद्यार्थी अगोदर त्यांचा पार्ट 1 फिलअप करून घ्या। आणि जर कोणाला पार्ट 1 मध्ये एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट सुद्धा करू शकता। कोणाला काही मिस्टेक असेल, कोणाला काही चेंजेस करायचे असेल तुम्ही चेंजेस करू शकता आणि त्यानंतर तुम्ही पार्ट 2 भरू शकता। एखाद्या विद्यार्थ्याने जर पार्ट 2 भरून लॉक केला असेल तर पार्ट 1 एडिट होणार नाही। सर्वप्रथम पार्ट 1 एडिट करून लॉक करा, नंतर पार्ट 2 भरू शकता तुम्ही। तर बघू शकता आता आपल्याला करायचा आहे स्पेशल राऊंडचा फॉर्म। तर कॅप ऑप्शन फॉर्मला क्लिक केल्यानंतर 3 ऑप्शन आलेले आहे, चूज स्ट्रीम, चूज ज्युनियर कॉलेज आणि लॉक ऑप्शन फॉर्म। तिन्ही स्टेप तुम्हाला व्यवस्थितरित्या कंप्लीट करायचे आहे। तर सर्वप्रथम आपल्याला आपली स्ट्रीम चूज करायची आहे, तर इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्या 10वीचे तुम्हाला संपूर्ण मार्क्स इथे दिसून पडेल। त्यानंतर सर्वात खाली तुम्हाला काय घ्यायचं आहे, आर्ट घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे, सायन्स घ्यायचं आहे, तिन्ही ऑप्शन तुमच्या समोर ओपन आहे। त्यामधून तुम्हाला जेही स्ट्रीम घ्यायची असेल त्या स्ट्रीमला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। लँग्वेजला इंग्लिश करायचं आहे, कारण की सायन्स फील्ड हे इंग्लिशमध्ये आहे। तरी तुम्हाला कोणती लँग्वेज पाहिजे असेल तर तुम्ही याबद्दलची माहिती घेऊन तिथे क्लिक करू शकता आणि त्यानंतर स्ट्रीमला सेव्ह करा। स्ट्रीमला सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येणार ते म्हणजे कॉलेजेस ॲड करण्यासाठी। इथे सायन्स आलेला आहे, इथून तुम्हाला मीडियम इंग्लिश चूज करा, डिस्ट्रिक्ट टाका, तुमचा एरिया, जोही एरियामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे, कोणाला तालुक्यात असेल, कोणाला जिल्ह्यामध्ये असेल तर इथून तुम्ही त्या प्रकारे सिलेक्ट करा। त्यानंतर बघू शकता इथून तुम्हाला स्ट्रीम स्टेटस, कोणाला ॲडेड कॉलेज पाहिजे आहे, कोणाला गव्हर्नमेंट लोकल बॉडी पाहिजे आहे, कोणाला सेल्फ फायनान्स पाहिजे आहे, कोणाला अनएडेड पाहिजे आहे, या प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता। जे विद्यार्थी इथे सिलेक्ट करणारच नाही त्या विद्यार्थ्यांना ऑल कंबाईन कॉलेजेस दिसून पडणार। कॉलेज टाईपमध्ये गर्ल्स बॉय तुम्ही सिलेक्ट करू शकता, कॉलेज नेम टाकायची गरज नाही आहे आणि इथे युडाईज कोड सुद्धा नाही आहे। बायफोकलचा सुद्धा ऑप्शन आहे। बायफोकलची कंडिशन अशी आहे, जर तुम्ही यामधून कोणताही बायफोकलचा सब्जेक्ट सिलेक्ट केला आणि जर सर्च कॉलेजला क्लिक केलं तुमच्यासमोर फक्त आणि फक्त त्याच बायफोकलचे सायन्स फील्डचे कॉलेजेस ओपन होणार। ज्या विद्यार्थ्यांनी इथे एकही सब्जेक्ट सिलेक्ट केला नाही तर तुमच्यासमोर जनरल कॉलेज म्हणजे जनरल सायन्सची लिस्ट ओपन होणार। तुम्हाला जर पाहिजे असेल बायफोकल तर तुम्ही सिलेक्ट करा आणि मग सर्च करा, तुम्ही त्या कॉलेजला फॉर्म फिलअप करू शकता। ज्यांना जनरल सायन्स पाहिजे त्यांनी बायफोकलमध्ये सब्जेक्ट सिलेक्ट करू नका आणि सर्च कॉलेज करा, तुमच्यासमोर संपूर्ण कॉलेज जनरल सायन्सचे येऊन जाणार। अशा प्रकारे या जे बायफोकलचं ऑप्शन आहे यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी अगोदर समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करा। त्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर संपूर्ण कॉलेजची लिस्ट उपलब्ध झालेली आहे। यामध्ये तुम्ही इथून कॉलेजेस ॲड करू शकता। तुम्हाला जेवढेही कॉलेज पाहिजे तुम्ही ॲड करा। 10 पर्यंत लिमिट आहे, 10 पर्यंत तुम्ही कॉलेजेस ॲड करू शकता। आणि तर ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेजेस ॲड करायचे त्या विद्यार्थ्यांना कॉलेजचा सिक्वेन्स लावायचा। तर बघू शकता लास्ट राऊंडमध्ये
आम्ही एक कॉलेज सिलेक्ट केलेलं होतं, ते कॉलेज तुम्हाला इथून दिसून पडत असेल इथे. हे कॉलेज तुम्ही डिलीट सुद्धा करू शकता करायचं असेल तर. नसेल करायचं हे कॉलेज पण ठेवायचं असेल तर तुम्ही बाकी कॉलेजेस सुद्धा ॲड करू शकता. तर यामधून तुम्हाला 10 पर्यंत जेवढी कॉलेज पाहिजे तुम्ही यामध्ये ॲड करा. राऊंड स्पेशल आहे, जागा सुद्धा आहे. फक्त कॉलेजेस जागा चेक करा आणि त्यानुसार तुमचे मार्क्स बघा आणि कॉलेजेसची लिस्ट त्या प्रकारे तुम्ही अपडेट करा. कारण तुम्ही म्हणसाल मी एकच कॉलेज टाकतो माझा नंबर लागला पाहिजे, आता तसं होणार नाही आहे. जे आतापर्यंत 4 राऊंडमध्ये झालेलं नाही आहे ते स्पेशल राऊंडमध्ये कसं होणार असे सुद्धा आपण विचार करू शकतो. त्यामुळे एकदमही 1 किंवा 2 कॉलेजवरच माझं सिलेक्शन होऊन जाणार. कारण की यामध्ये 60% वाला सुद्धा विद्यार्थी आहे आणि 80 वाला सुद्धा विद्यार्थी आहे आणि या मधातली पूर्ण विद्यार्थी असू शकतात. त्यामुळे विचारपूर्वक फॉर्म भरा आणि तुमचा नंबर लागणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थ्यांच्या कमेंट अशा सुद्धा होत्या, जर स्पेशल राऊंडमध्ये नंबर लागला नाही तर काय करायचं? काहीच करू शकत नाही. काय करणार आहे आपण? तुम्ही तुमच्या जवळपास जेही कॉलेज असेल लोकल कॉलेज तिथे तुम्ही जाऊन ॲडमिशन घ्या, फी जास्त लागणार, बाकी काहीच नाही. त्यापेक्षा आपण आपला स्पेशल राऊंडच व्यवस्थित भरू, कॉलेजेस व्यवस्थितरित्या चांगले कॉलेजेसची लिस्ट ॲड करू जेणेकरून आपला नंबर लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये कॉलेजची लिस्ट ॲड करून घ्या. तर बघू शकता यामध्ये तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. 3 कॉलेज सिलेक्ट केलेल्या विद्यार्थ्यांनी इथे तुम्हाला ॲरो दिलेले अप आणि डाऊन करू शकता. जसं की 2 नंबरचं कॉलेज 1 नंबरला जर घ्यायचं असेल तर तुम्ही अप करा, डाऊन करा. डिलीट करायचं असेल डिलीटचा सुद्धा ऑप्शन यामध्ये उपलब्ध आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा सिक्वेन्स लावून घ्या. सिक्वेन्स लावणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे आणि सिक्वेन्स लावल्यानंतर तुम्ही सेव्ह चॉईसला इथे क्लिक करा, कारण जे लास्टमध्ये ऑप्शन दिलेलं आहे. सेव्ह चॉईस केल्यानंतर बघा प्रिफरन्स सेव्ह सक्सेसफुली. इथे तुमचा फॉर्म संपलेला नाही आहे की माझा प्रिफरन्स सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे म्हणून माझा फॉर्म कंप्लीट अँड लॉक आहे. नाही, अजून एक स्टेप बाकी आहे. तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे जिथे लिहिलेला आहे लॉक ऑप्शन फॉर्म. तर लॉक ऑप्शन फॉर्मला क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर तुमचा जो फॉर्म आहे म्हणजे पार्ट 1 आहे जो आपण फिलअप केलेला होता, त्यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर दिसून पडेल. जसे की तुमचे नाव, कास्ट, ईमेल ID, मोबाईल नंबर, आईचे नाव, संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर ओपन झालेली आहे. हा फॉर्म तुम्ही एकदा चेक करू शकता. कास्टसुद्धा आहे, कास्ट असणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर कास्टमधून असाल तर तुम्हाला कास्टचं बेनिफिट मिळणार आहे नंबर लागल्यानंतर. त्यानंतर तुम्ही दिलेला सिक्वेन्स म्हणजे कॉलेजची लिस्टसुद्धा तुम्हाला दिसत आहे. तुम्ही त्यामध्ये जर काही सिक्वेन्स वगैरे असेल तर बॅक जाऊन अजूनही तुम्ही अपडाऊन करून त्याचा सिक्वेन्स लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती चेक करून घ्या आणि त्यानंतर बघू शकता सर्वात लास्टमध्ये तुम्हाला करंट स्टेटस दाखवत असेल, तुम्हाला सुद्धा दाखवत असेल करंट स्टेटस इनकम्प्लीट आहे म्हणजे आपण भरलेला फॉर्म अजूनही इनकम्प्लीट आहे. तर हा कंप्लीट कसा होणार बघू शकता. त्यानंतर तुम्ही थोडं खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे आय हिअर बाय डिक्लेअरचा एक चेकबॉक्स दिलेला आहे. या चेकबॉक्सला क्लिक करा आणि सर्वात लास्टला बघा लॉक अप्लिकेशन प्रिफरन्स. तर हे ऑप्शन अतिशय महत्त्वाचं आहे. लॉक अप्लिकेशन प्रिफरन्सला जर तुम्ही क्लिक केलं तरच तुमचा फॉर्म लॉक होऊन जाणार आणि जो विद्यार्थी फॉर्म लॉक करेल तोच विद्यार्थी या राऊंडमध्ये इलिजिबल राहणार आहे. तर बघू शकता तुम्ही ऑप्शन फॉर्म लॉक सक्सेसफुली. आणि तुम्ही जिथे आपण बघितलं होतं इनकम्प्लीट आहे तिथे सुद्धा बघा कंप्लीट अँड लॉक अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन लिहून आलेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही तुमचे स्पेशल राऊंड 1चे फॉर्म फिलअप करू शकतात. तर लवकरात लवकर आपले फॉर्म फिलअप करा. कोणालाही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि आता या तुम्ही डॅशबोर्डला जिथून आपण आपला फॉर्म सुरू केलेला होता तिथे सेल्फ व्हेरीफाईड कॅप ऑप्शन फॉर्म कंप्लीट अँड लॉक. ज्या विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये कंप्लीट अँड लॉक असेल तोच विद्यार्थी स्पेशल राऊंड 1मध्ये इलिजिबल असणार आहे. ज्यांचा फॉर्म इथे इनकम्प्लीट असेल ते विद्यार्थी स्पेशल राऊंड 1मध्ये सुद्धा त्यांचा नंबर लागणार नाही आहे. जे विद्यार्थी आपला जो व्हिडिओ आहे हा प्रॉपर बघत असेल ना त्या विद्यार्थ्याला फॉर्ममध्ये कुठेही अडचण येणार नाही. कारण की आपण जेवढे पॉईंट डिस्कस करतो एवढे तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये डिस्कस करून घेत नसेल असं मला तरी वाटते. कारण जे आपण फॉर्म भरतोय त्यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. आणि स्टार्टिंग आणि एंडिंग हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. कारण विद्यार्थी मधातला पार्ट बघत नाही, स्टार्टिंगला बघतात काय सुरू झालं आणि एंडिंगला मधातला पार्ट बघत नाही. त्यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा लॉस होतो आणि नंतर त्यांना समजते की अरे आपल्याकडून चूक झालेली आहे, परंतु चुकीला माफी नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता. कोणाला अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. आणि स्पेशल राऊंड 1मधून जर नंबर लागला नाही तर स्पेशल राऊंड 2 होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. जर अपडेट आली तर त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.